चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला, विसरीच्या बाल मित्रांनो, बघा तुमच्यासाठी घेऊन आलो बघा मित्रांनो, इंग्रजीचा पेपर हा तुम्हाला कसा असणार आहे या संदर्भात बघा मित्रांनो. पूर्णपणे 100% IMP क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला 100% पॅटर्न्स आहेत बघा मित्रांनो. या क्वेश्चन पेपरमध्ये आपण बघणार. लक्षात घ्या, जो काही पॅटर्न तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे तो चांगल्या पद्धतशीरपणे बघा. वही काढा, नोटबुक काढा, काय असं डायरी वगैरे काढा आणि जे सांगतो ते लिहून घ्या. सर्व पालकांना रिक्वेस्ट आहे बघा पालकांनो, का हा व्हिडिओमध्ये लक्षात घ्या, मुलांना रिपीट दाखवा, काही अडचण होणार नाहीये. पूर्ण जे सांगते ते करा, याच्यातून प्रॅक्टिस करून घ्या. उद्याचा पेपर हा तुम्हाला 100% चांगला जाणार याची गॅरंटी मी तुम्हाला देणार. ठीक आहे ना, फक्त जे सांगते ते करून घ्या. काही अडचण लक्षात घ्या मित्रांनो, का तुम्हाला स्वतःच्या पायावरती तुम्ही उभे राहिले पाहिजे. आता छोटे तुम्ही स्वतः पेपर लिहायला शिकले पाहिजे. म्हणून पालकांना रिक्वेस्ट आहे का मुलांना तुम्ही स्वतः पेपर कसा लिहायचा याबद्दल गायडन्स करतोय, ते फक्त त्यांना दाखवा, त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या. इतर लोकांच्या मागं लागू नका, कारण त्यांचं भविष्य आजच तुम्ही अंधारात टाकताय. ठीक आहे ना. चला मित्रांनो, सुरुवात करतो मी आता. त्यापूर्वी जर नवीन असं पटकन चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतात. ओके, चला सुरुवात करते बघा. पहिल्यांदा बघा, लिसन अँड राईट. तुम्हाला काही वर्ड दिले असतील जे तुम्हाला काय करायचे का ऐकायचे आणि ते लिहायचे. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला सांगितलं स्कूल सांगितलं तर तो काय करायचं, तुम्हाला नीट ऐकायचं आहे आणि त्याची स्पेलिंग इथं लिहायची. बरोबर. तुम्हाला सांगितलं कॅट तर काय करायचं, CAT कॅट चांगल्या प्रकारे तुम्हाला ऐकायचं आहे आणि तो लिहायचा. मग तुम्हाला शिक्षक कोणत्याही स्पेलिंग सांगू शकतात, पण नीट ऐकायचे. पुढे बघा मित्रांनो, रीराईट एनी पोयम युअर चॉईस. तुम्हाला एखादी कुठलीही पोयम तुम्हाला आवडत असेल, जसं की मागच्या वर्षीची, दुसरीची असेल, पहिलीची असेल किंवा या वर्षीची देखील असेल, मग ती कविता, ती पोयम तुम्हाला काय करायची, चांगल्या पद्धतीने लिहायची. मग तुम्हाला जी आवडेल ती. मग त्यामुळे कुठलीही एखादी पोयम ही तुम्ही लर्न करून जा. 100% तुम्हाला विचारतील किंवा ती तुम्हाला राईट करावं लागेल, म्हणजेच लिहायला लागेल. ओके. पुढे बघा, लुक ॲट द पिक्चर अँड रीड इट. काय का तुम्हाला पिक्चर दिली असेल, म्हणजे काही फोटो तुम्हाला तुमचे शिक्षक असतील किंवा टीचर ज्या कोणी XYZ असतील त्या तुम्हाला दाखवतील आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे का चांगल्या पद्धतीने तुम्हाला ऑब्झर्व करायचे आणि ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला ते लिहायचे का काय या पिक्चरमध्ये काय दिले, काय शो केले. ट्रीज असतील, गार्डन असेल किंवा एक्सेट्रा, स्कूल असेल, टीचर असतील, मदर असेल, काय एक्सेट्रा जे काय असेल ते तुम्हाला काय करायचे, तुम्हाला तिथं काय करायचे, नोट करायचे. बरोबर आहे. माउंटेन, रिव्हर वगैरे काही येऊ शकतं. पुढे बघा मित्रांनो, रीड द फॉलोइंग पॅसेज ऑर पोएम. काय काय दिलेली जी तुम्हाला पोएम असेल किंवा तुम्हाला जो पॅसेज उतारा दिला असेल तो तुम्हाला काय करायचे, चांगल्या पद्धतीने वाचायचे. बघा, अशा प्रकारे ही तुमची ओरल 100% अशाच पद्धतीने होणार आहे. याच्यामध्ये कुठलाही बदल होऊ शकत नाही. मग तुम्हाला कुठलाही पॅसेज द्या, कुठलाही पोएम द्या, काही अडचण नाही. पुढे बघा मित्रांनो, दिले रीड द गिवन पॅसेज रीड करायचं आणि दिलेल्या तुम्हाला काय करायचे का दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे. बघा, पहिलं पॅसेज काय दिलं बघा. Once there was a donkey who had worked long and hard for his master. Now he had grown weak and could not do much work. So his master began to try him unkindly. He even began to stave the donkey. He wanted to save the monkey. He spent on the donkey's food. In the end, the poor donkey left the हाऊस. ठीक आहे ना. इथं लक्षात घ्या, इथं सॉरी मनी आहे, इथं सॉरी मनी आहे, लक्षात घ्या, इट्स माय मिस्टेक. पुढे बघा, ही बिलीव ही स्टील हॅड अ गुड स्ट्रॉंग सिंगिंग व्हॉइस. सो ही डिसाइडेड टू ब्रेम इन टाउन and earn his living as a town musician. On the way he met an old dog. He too had been kicked out of the house by the cruel master. बघा, ठीक आहे ना. अशा प्रकारे दिलेलं आहे, तुम्ही हे एकदा वाचून घ्या, काही अडचण नाही. ठीक आहे. बघूया आता मित्रांनो याचे क्वेश्चन आन्सर कसे शोधायचे. बघा, पहिला दिलंय बघा, पहिला बघा दिलंय नाव द आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बघा मित्रांनो, पहिला दिलंय तुम्हाला, होम डिड द डॉंकी मीट ऑन द वे. काय, होम डिड द डॉंकी मीट ऑन द वे. तर काय बघा मित्रांनो, ही मीट ॲन ओल्ड डॉग. काय त्याला कोण भेटला, ओल्ड डॉग भेटला. म्हणून तुम्हाला काय करायचं, ॲन ओल्ड डॉगला काय करायचं, तुम्हाला राऊंड किंवा सर्कल करायचं. पुढे बघा मित्रांनो, ऑपोजिट वर्ड तुम्हाला बऱ्याचदा वेळा विचारले जातात. बघा, आता ऑपोजिट वर्ड काय, आउटसाईडचा काय असतो, इनसाईड. बरोबर आहे. म्हणजे काय, बाहेरचा बाहेरील बाजू तर ही आतली बाजू. बरोबर आहे. हेडचा असतो तर हेड काय असणार, त्याला टेल येणार आहे. बरोबर आहे. स्मॉलचा काय होणार, बिग होणार. आणि आफ्टरचा काय होतो, बिफोर होतो. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे का ऑपोजिट वर्ड तुम्हाला लर्न करायचे. हे ऑपोजिट वर्ड लर्न करा, 100% तुम्हाला फायदा होईल किंवा तुम्ही अजून तुमच्या मनाने प्रॅक्टिसला घ्या, काही अडचण नाही. पुढे बघा, हाऊ डिड द मास्टर ट्रीट द डॉंकी. काय, हाऊ डिड द मास्टर ट्रीट द डॉंकी. डॉंकीला मास्टर यांनी कसं प्रकारे ट्रीट केलं आपल्याला बघायचे. बघा, काय, हिज मास्टर बिगन टू ट्रीट हिम अनकाइंडली. ही इवन बिगन टू स्टेव द डॉंकी. ही वॉन्टेड टू सेव्ह द मनी. ही स्पेंट ऑन द डॉंकीज फूड. बरोबर आहे. अशा प्रकारे त्याला काय ट्रीट केलं डॉंकीला. ठीक आहे ना. तिथं बघून लिहायचे. बघा, व्हॉट डिड द डॉंकी डिसाइड टू डू आफ्टर द लिव्हिंग द हाऊस. काय, what did the donkey decide to do after the leaving
द हाऊस. ओके, बघा आता काय आन्सर याचं बघा मित्रांनो. बघा, ही बिलीव, बघा काय दिसतं आपल्याला, ही बिलीव ही स्टील हॅड अ गुड स्ट्रॉंग सिंगिंग व्हॉइस, सो ही डिसाइडेड गो टू द ब्रेमन टाउन अँड अर्न हिज लिव्हिंग ॲज अ टाउन म्युझिशियन. बघा ऑन, बरोबर आहे, म्हणजे काय झालं, इथून तर इथपर्यंत हे झालं याचं आन्सर झालं. ओके, चलो पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, काय विचारत असं ही हेअर इज अ पॉटर फ्रेम एनी 5 क्वेश्चन. बघा, एक कुंभार दिलेला आपल्याला, याच्यावरून काय करायचं तुम्हाला, याच्यातले कुठल्याही प्रकारचे तुम्हाला 5 प्रश्न त्यांना विचारायचे. आपण काय विचारू शकतो, फॉर एक्झाम्पल बघा, हाऊ कॅन डू दिस, बाबा हे तुम्ही वर्क, किंवा हाऊ कॅन डू दिस वर्क, हे काम तुम्ही कशा प्रकारे करतात. व्हॉट विल वी नीड टू डू दिस वर्क, म्हणजे काय तुम्हाला या काम करण्यासाठी कोणकोणत्या वस्तूची गरज पडते, ठीक आहे ना. व्हॉट इज युअर ॲम्बिशन, याच्यातून काय तुम्हाला साध्य करायचे किंवा काय बनायचे वगैरे, अशा प्रकारे तुम्ही करू शकता, ठीक आहे ना. हू हेल्प यू इन दिस वर्क, या कामामध्ये तुम्हाला कोण मदत करतं, अशा प्रकारे तुम्हाला मे बी 4, 5, 6 क्वेश्चन तुम्हाला तयार करायचे. नीट बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा दिले, ऑब्झर्व द पिक्चर अँड मेक अ स्टोरी. काय तुम्हाला काहीतरी पिक्चर दिलं जातील आणि ते पिक्चर तुम्हाला बघून काय करायचं, स्टोरी तयार करायची. तर फॉर एक्झाम्पल बघा, हाच पिक्चर दिला, त्याच्यावरून तुम्ही स्टोरीही करू शकता. जर तुम्हाला दुसरा पिक्चर आला कुठला तरी एखादा, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला फॉरेस्ट आला किंवा आपण जंगलचा म्हणतो, मग त्या जंगलमध्ये काय दिलं, समजा एखादं दिले का अंडर द ग्रास देर वॉज अ रॅबिट, ठीक आहे ना. रॅबिटचे चित्र दाखवले, ग्रास दाखवला तुम्हाला. द फ्रॉग सॉ फ्रॉग, काय फ्रॉगने दुसरा फ्रॉग बघितला. नियर द लीफ बघितला, ठीक आहे ना, काय पाण्यातले जे काही पानं असते झाडाचे वगैरे तिथं बघितला, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, पोएम तयार करू शकतात. नीट लिहून घ्या, लर्न करा, काही प्रॉब्लेम नाही, 100% तुम्हाला फायदा होणार आहे. पुढे बघा दिलं, रीड द गिवन न्यूज. जेट एअरवेज अनाउन्सेस समर सेल तिकीट फ्रॉम द ₹921 दिला आहे. मुंबई जानेवारी 26 दिलेला आहे. तर आता काम करायचं याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं नीट रीड करायचे. तुम्ही व्हिडिओ थांबवा, स्क्रीनशॉट काढा, बघून घ्या, काय अडचण नाही, याची प्रॅक्टिस करा. त्याचे क्वेश्चन बघूया आपण. पहिला बघा दिलं आहे, हू हॅज अनाउन्सेड द प्रमोशनल स्कीम कॉल्ड द कूल समर, करेक्ट आन्सर, ठीक आहे ना. आता कूल समर तुम्हाला सांगितलं, कूल समर बघा कुठं दिलं आहे, कूल समर दिलं इथं जेट एअरवेज. कोणी दिलं आहे, जेट एअरवेज. मग याचं आन्सर शोधा, का आपल्याला ऑप्शनमध्ये आहे का, येस 3 नंबरला आहे, म्हणजे ऑप्शन सीला काय करायचा, राऊंड करायचा. जर तुम्हाला बॉक्समध्ये आला तर बॉक्स पेन टाका, सर्कल करायचं सर्कल करा, किंवा टिक करायला आलं तुम्हाला अशा प्रकारे तर टिक करा, काय प्रॉब्लेम नाही. पुढे बघा दिले, द ऑफर इज अवेलेबल ऑन, द ऑफर इज अवेलेबल ऑन बघा दिले. तर ऑफर कुठं अवेलेबल बघा, तर इट हॅज सेड दॅट द ऑफर इज अवेलेबल ऑन अ फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस. काय, फर्स्ट कम सर्व बेसिसवरती असणार, म्हणून ऑप्शन नंबर ए हे आपलं राईट आन्सर. पुढे बघा दिले, व्हॉट इज द व्हॅलिडिटी ऑफ द ऑफर. काय, व्हॉट इज द व्हॅलिडिटी ऑफ द ऑफर. मग याची ऑफर काय असणार बघा, 14 फेब्रुवारीपर्यंत याची काय असणार आहे, ऑफर असणार आहे. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, ऑब्झर्व द गिवन पिक्चर, डेव्हलप अ स्टोरी बेस्ड ऑन इट. काय, तुम्हाला हे सगळं चित्र बघायचे आणि याच्यावरती तुम्हाला काय करायचे, स्टोरी तुम्हाला क्रिएट करायची. मग कशा प्रकारे स्टोरी क्रिएट करू शकता, काय एखादा माणूस दिला तुम्हाला, ठीक आहे ना, इकडे बघतोय का बाबा ही बाई इकडे चालेल काहीतरी घेऊन, एक मुलगा इकडे रडतो, एखादा मार्केट दिलेलं आहे, अशा प्रकारे याच्यावरती तुम्हाला स्टोरी डेव्हलप करायची. पुढे बघा मित्रांनो, मग याच्यातूनच आपल्याला काय एक स्टोरी कशी डेव्हलप करणार. वन्स अपॉन अ टाईम देर वॉज, एखादं गावाचं नाव टाका, ठीक आहे ना. देर विज अ लिव द, याचं या पोराचं नाव टाका, काहीतरी अमोल वगैरे, काय सुरेश महेश काहीतरी असेल, ठीक आहे ना. नंतर काय टाकणार तुम्ही, का ही वॉज अ गोइंग टू द मार्केट असेल किंवा मेला असेल, ठीक आहे ना, तुम्ही टाकू शकता, ठीक आहे ना. देर वॉज देन विथ हिज मदर वगैरे असं टाकू शकता, ठीक आहे ना. मग तो नंतर काय जत्रेत वगैरे हरवला वगैरे, मग त्याची आई त्याला शोधायला लागली वगैरे, अशा प्रकारे आपण काय करू शकतो का, हे या चित्राचं ऑब्झर्वेशन करू शकतो, बरोबर. त्यांनी काय काय घेतलं किंवा काय काय बघत होता, अशा प्रकारे आपण ऑब्झर्व करू शकतो. पण बघा, आयडेंटिफाय द स्माईल, स्माइलीज जे असतात आपल्याला, जसं की व्हॉट्सअपला वगैरे कुठं असतात स्माइलीज आपल्याला ऑब्झर्वेशन करायचे. जसं की हॅपीची स्माइलीज येतात, आपल्याला माहिती आहे का हॅपीची स्माइलीज कशा प्रकारे असते. त्याच्यानंतर सॅडची स्माइलीज असते, दुःखी स्माइलीज असते, बरोबर. स्केअर असते, काळजी करणारा, स्लिपी, झोपणारा वगैरे असतात का नाही. या सगळ्या स्माइली तुम्हाला माहिती आहे, त्या स्माइलीला काय करायचं, ऑब्झर्वेशन करून त्याची नावं लिहायची. पुढे बघा दिलंय, कंप्लीट करायची. बघा, माय दिले आणि पुढे यम दिलंय. मग माय यम पासून काय करू शकतो तुम्ही, यम म्हणजे काय, मदर घ्या, किंवा तुम्हाला असेल तर अजून दुसरं जर एखादं नाव येतं असेल तुम्ही ते लिहा, काय प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे, ठीक आहे ना. तर मग आपण घेतलं माय मदर. पुढे बघा, रेड दिलंय, बरोबर आहे. काय दिलं तुम्हाला, रेड दिलं. तर रेड कलर काय असतं, माय फेवरेट रेड कलर, तुम्ही असंही टाकू शकतात, काय अडचण नाही. पुढे बघा दिलंय गुड जी दिलाय बघा मित्रांनो, मग गुड गर्ल तुम्ही टाकू शकतात, बरोबर आहे. आणि पुढे बघा दिलाय डर्टी डी फॉर डॉग, बरोबर आहे, असं तुम्ही घेऊ शकता. जी फॉर गर्ल घेऊ शकता, आर फॉर रेड घेऊ शकता, एम फॉर मदर घेऊ शकतात. आणि तुमच्या मनाने जर तुम्हाला अजून दुसरं आलं तरी तुम्ही घेऊ शकतात. हे करून ठेवा. आयडेंटिफाय स्माइली वगैरे हे बऱ्याचदा तुम्हाला विचारलं जातात, ठीक आहे, त्याच्यामुळे फायदा होईल. पुढे बघा, राईट द लेटर A to Z, म्हणजे काय, लेटर म्हणजे लेटर तुम्हाला ते फॉर्मल इन्फॉर्मल
नॉर्मल ते नाही लिहायचं 10वीचं, तुम्हाला अल्फाबेटिकल लिहायचं. म्हणजे ए जर दिला असेल तर तो त्याला खाली कॅपिटलचा स्मॉल करा किंवा स्मॉलचा कॅपिटल करा. जर तुम्हाला बी दिलाय स्मॉलमध्ये तसाच बी बघून तुम्ही कॉपी पेस्ट करा, बरोबर आहे. सी दिला तर सी कॉपी पेस्ट करा. जर तुम्हाला कॅपिटल डी दिलं त्याला स्मॉल डी लिहा किंवा कॅपिटल डी दिलाय त्याला सेम टू सेम कॅपिटल डी मध्ये लिहा, पी मध्ये लिहा, काय असेल ते, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला काय करायचं, फक्त जे अल्फाबेट्स दिले त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. म्हणून ABCDची प्रॅक्टिस करून जा आणि तशी सगळ्यांना आता येत असेल. पुढे बघा, फाइंड द प्लेसेस बाय युजिंग द मॅप. काय फाइंड द प्लेसेस, काहीतरी तुम्हाला प्लेसेस दिले असतील, शाळा वगैरे स्कूल दिली असेल, मग ते प्लेसेस तुम्हाला जे पॉईंट दिले असेल त्याच्यावरून तुम्हाला शोधायचे. बाबा हे पॉईंट इथे, हा प्लेस इथे, तो प्लेस तिथे, ठीक आहे ना. बघा पुढे दिले, रिप्लेस द गिवन अंडरलाइन वर्ड इट्स द सायनम्स अँड रीराइट द सेंटेन्स. बघा काय या सायनम्स वर्ड म्हणजे काय, समानार्थी शब्द म्हणतो आपण. बघा, इट वॉज अ व्हेरी सिम्पल पझल. हा सिम्पलचा तुम्हाला काय करायचं, सायनम्स वर्ड यूज करायचे. सिम्पल म्हणजे काय असतो, इझी असतो. मग जे काही तुमचा आन्सर असेल सेंटेन्स पूर्ण वाक्यात लिहायचं. इट वॉज अ व्हेरी सिम्पलच्या जागी इझी घ्यायचा, काय इझी पझल. ओके, पुढे बघा दिले, रिप्लेस द गिवन अंडरलाइन वर्ड विथ द अँटोनम्स, राईट द सेंटेन्स विदाउट द चेंजिंग इट्स मिनिंग. तुम्हाला काय घ्यायचं, विदाउट चेंजिंग मिनिंग लिहायचं आहे. अँटोनम्स म्हणजे काय, याला म्हणतात विरुद्धार्थी शब्द म्हणतात. शी इज अ हॅप्पी टुडे, बरोबर आहे. काय दिलं तुम्हाला, शी इज अ हॅप्पी टुडे. मग आता तुम्हाला सांगितलं, रिप्लेस द गिवन अंडरलाइन वर्ड विथ द अँटोनमस अँड राईट द सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. काय फक्त याचं तुम्हाला विरोधार्थी शब्द घ्यायचा. मग हॅपीचा काय होतं, अनहॅपी होतो किंवा तो होतो सॅड होतो, बरोबर आहे. म्हणजे काय, शी इज अ अनहॅपी टुडे किंवा शी इज अ सॅड टुडे. हॅपीचा तुम्हाला अनहॅपी किंवा सॅड तुम्हाला अँटोनम्स म्हणजे विरोधार्थी शब्द लिहायचा. पुढे बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएट वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. ओके, बघा दिले, मॅन लिव्ह इन द हाऊस, बरोबर आहे. लॉयन लिव्स इन ब्युरो कॅनल डेन, कशामध्ये राहतो तर डेनमध्ये राहतं, बरोबर, गुफेमध्ये. राईट द सेंटेन्स विथ द ॲप्रोप्रिएट वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. पुढे बघा, आय सॉ द, बघा दोन्हीही उच्चार, नाईट आणि नाईट दोन्ही एक उच्चार लक्षात घ्या. पण हा असणारे पहिला नाईट केचा आणि नंतर असणारे प्रोटेक्टिंग यूज ॲट द नाईट. ओके, नाईट लिहायचं. पुढे बघा, रीराईट द गिवन सेंटेन्स युजिंग द करेक्ट, बघा पंक्च्युएशन तुम्हाला दिले, तुम्हाला विरामचिन्हाचा यूज करायचा आहे. वाव, व्हॉट अ नाईस कार, तर इथं लक्षात येतं कॉमा द्या वावच्या पुढं आणि कारच्या पुढं काय करा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक चिन्ह देऊन टाका. पुढे बघा दिला, हो आय एम, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बघा, आय एम अ लिव्ह इन अ जंगल, मग जंगलामध्ये कोण राहतं, फॉक्स वगैरे, तर तुम्ही टायगर वगैरे काय असं तुम्ही लिहू शकतात. आय लाईक, बघा आय लाईक होन दिले, तर आय लाईक होन म्हणजे काय असतो का, हा असा झिरो टाईप असतो, त्याला आपण झिरो म्हणतात. देन माय नेम बिगिन विथ द झेड, बघा माय नेम बिगिन विथ द झेड. आय लिव्ह इन द फॉरेस्ट, मी फॉरेस्टमध्ये राहतो. माझं नाव हे बिगिन विथ म्हणजे काय, स्टार्टिंगपासून झेडपासून स्टार्ट होते, तर त्याचं नाव काय असणार आहे, झेब्रा असणार आहे. तुम्हाला अजून आठवतं तुम्ही दुसरंही लिहू शकतात, काही अडचण नाही. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा, इयत्ता तिसरीचा आपण पायाभूत चाचणीचा इंग्लिशचा पेपर पूर्णपणे बघितला आहे. पालकांना, विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे का तुम्ही जो व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, हे जे सगळं दिलं हे सगळ्यांची प्रॅक्टिस करा, नोट करून घ्या, पाठांतराच्या मागं लागा आणि अजून तुमच्या मनाने असे वेगवेगळे एक्झाम्पल घ्या. 100% पेपर तुम्हाला हा चांगला जाईल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. ओके, तर भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करूनच टाका. सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण तुम्हाला अजूनही व्हिडिओ मी 100% याच्यावर टाकणार आहे, त्यामुळे तोही व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचला पाहिजे. म्हणून कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभेच्छा आहे. पालकांनो, विद्यार्थ्यांना ज्या सांगितले ते नक्की करा, 100% तुम्हाला फायदा होईल. ओके, चला पूर्ण सांगतोय एकदा का, पुन्हा एकदा सांगतोय का, तुम्हाला जे सांगितलं ते प्रॅक्टिस करा. त्याच्या बाहेरचं तुम्हाला काही जास्त येणार नाही. जे दिले ते एकदम सिम्पल असणार आहे, फॉर्मॅट तोच असणार आहे, पॅटर्न तोच असणार आहे. फक्त स्वतःच्या मनाने एक्झाम्पल घ्या अजून आणि प्रॅक्टिस करा. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केलं असेल अशी अपेक्षा ठेवतो. कमेंटमध्ये जा, हाईपचं जे बटन आहे HYPचं बटन ते दाबा, त्याच्यावरती काहीतरी पॉईंट येतील, ते पॉईंट कलेक्ट करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचला पाहिजे. ओके, चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिल से जय महाराष्ट्र.